नंतरने अंतर वाढते. आत्ताच दिवस सुरू झाला आणि बघता बघता संध्याकाळ सुद्धा होण्यास आली. सोमवार होता असे वाटत होते आणि शनिवार आला सुद्धा. महिना संपत आला, वर्ष संपले, नवीन वर्ष चालू झाले. बघता बघता वर्षाचा पहिला महिना सुद्धा संपला. वयाची 40, 50, 60 वर्षे कधी निघून गेली हे कळलंच नाही. आपले आईवडील, आपले आप्तस्वकीय, मित्र वगैरे हे सर्व जग सोडून गेले. मग समजेना आता मागे कसे फिरायचे. जो काही वेळ आत्ता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घ्या. आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचं नाही. आपल्या आयुष्यात रंग भरा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्या. हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करा. उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे तर मग कुठलीही कृती पुढे ढकलू नका. हे नंतर करीन, हे नंतर सांगीन, यावर नंतर विचार करीन. नंतर आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे. आपण हे समजून घेत नाही की चहा थंड झाल्यानंतर, प्राधान्य बदलल्यानंतर, उत्साह निघून गेल्यानंतर, आरोग्य बिघडल्यानंतर, मुलंवयात आल्यानंतर, आईवडील म्हातारे झाल्यानंतर, आश्वासन न पाळल्यानंतर, दिवसाची रात्र झाल्यानंतर, आयुष्य संपल्यानंतर आपल्याला कळते, अरे बापरे, उशीर झाला की. म्हणूनच नंतर काही ठेवू नका. नंतरने अंतर वाढते व चांगल्या गोष्टी, चांगले क्षण हातातून निसटून जातात. दिवस आजचा आणि क्षण आत्ताचा.